आपल्या देशातला प्रतिष्ठेचा 59वा ज्ञानपीठ पुरस्कार छत्तीसगडचे ज्येष्ठ साहित्यिक विनोद कुमार शुक्ला यांना घोषित झालेला आहे। विनोद कुमार शुक्ला हे कवी, कथाकार आणि कादंबरीकार आहेत आणि ते मुळात हिंदीमध्ये लेखन करत असले तरी भाषांतरामुळे देशभरातल्या वाचकांशी त्यांचा संपर्क आहे आणि देशभरामध्ये ते लोकप्रिय आहेत। त्यांचे 10 काव्यसंग्रह, 4 कथासंग्रह आणि 6 कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत। आपल्या मराठी साहित्य विश्वामध्ये वि स खांडेकर, करंदीकर, त्याचबरोबर कुसुमाग्रज आणि भालचंद्र नेमाडे ह्या 4 साहित्यिकांना हा प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार हा घोषित झालेला आहे। आता हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर विनोद कुमार शुक्लांना वयाच्या 88व्या वर्षी हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि प्रामुख्यानं आस्तिकता आणि सकारात्मकतेचा समन्वय साहित्यिक असे ते साहित्यिक आहेत, असा उल्लेख आपल्या मराठीतले ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक सुनील कुमार लवटे यांनी केलेला आहे। हा जेव्हा पुरस्कार त्यांना घोषित झाला त्यावेळेला पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना विनोद कुमार शुक्ला असं म्हणाले कि मैं क्या कुछ और लिख सकता हूँ, उसे लिखूँ, मेरे लिखने के लिए अभी बहुत कुछ बचा है। म्हणजे वयाच्या 88व्या वर्षीसुद्धा आपल्याकडे मराठीमध्ये आपण असं म्हणतो की माणसाला लय सापडली की तो वय विसरतो, त्या पद्धतीनं वयाच्या 88व्या वर्षी देखील ते आज ही लेखन करत आहेत। अर्थात यापूर्वी त्यांना प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। उदाहरणार्थ 2023 साली साहित्याच्या क्षेत्रामध्ये ऑस्कर पुरस्कार मानला जाणारा पेन या संस्थेचा पेन नाबोकॉन पुरस्कार त्यांना मिळाला। हा जो पेन नाबोकॉन पुरस्कार आहे हा $50,000चा पुरस्कार आहे। त्या तुलनेनं आपला ज्ञानपीठ पुरस्कार हा 11 लाखाचा आहे। पण भारतीय लेखन व्यवस्थेमध्ये लेखकाचं मानधन ही नेहमी उरड असणारी बाब आहे। म्हणजे खुद्द विनोद कुमार शुक्ला यांनीच तक्रार केलेली होती की त्यांच्या प्रकाशकांच्या मार्फत त्यांना वर्षाला रॉयल्टी म्हणून फक्त $14,000 मिळत होते। म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्था आपल्या लेखकाला $50,000चा पुरस्कार देते आणि आपले प्रकाशक मात्र या ठिकाणी कंजूसपणा दाखवतात। अर्थात 1999 साली साहित्य अकादमीनं विनोद कुमार शुक्ला यांचं दीवार में एक खिडकी रहती थी ही एक त्यांची कादंबरी आहे। ही खूप मजेशीर अशा प्रकारची कादंबरी आहे। दीवार में एक खिडकी रहती थी म्हणजे नवरा बायको एका घरात राहतात, त्यांच्या घराला एक खिडकी असते आणि घरातनं कल्पनेनं ते बाहेर जातात। म्हणजे मग कल्पनेनंच या नवऱ्याला ऑफिसमध्ये नेण्यासाठी हत्ती घरासमोर येतो आणि अशा वेगवेगळ्या प्रतिमा मांडत ही कादंबरी फुलते। तर या कादंबरीला 99 सालीच आपल्या साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता। तर 2021 साली साहित्य अकादमीनं विनोद कुमार शुक्ला यांना फेलोशिप देऊन सन्मानित केलेलं आहे। त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे कमालीचा साधेपणा। म्हणजे साधेपणामध्ये देखील सौंदर्य असतं, न नटलेलं सौंदर्य हेच खरं सौंदर्य असं म्हणतो आपण। असं त्यांचं सुबोध अशा प्रकारचं लेखन आहे। त्यांचं चित्रण जेवढं प्रभावी असतं की त्यासाठी त्यांना वेगवेगळे अलंकार वगैरे वापरावे लागत नाहीत। बट ही इज ऑनेस्ट रायटर। म्हणजे त्यांना असं विचारलं की तुम्ही एवढं साधं कसं काय लिहू शकता, तर ते असं म्हणतात की माझं व्याकरण फारसं चांगलं नाही, मला विरामचिन्ह कुठे द्यायची हे फारसं नीट जमत नाही आणि त्यामुळे मी आपोआपच साधेपणानं लिहितो। एवढ्या सरळ प्रांजळपणाने बोलणारा हा लेखक देशभर मॅजिक रिअलिझम किंवा जादुई यथार्थ या बाबीसाठी प्रसिद्ध आहे। ते कृषी विस्तार अधिकारी होते, कृषी विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते। त्यांचा नोकर की कमीज नावाचा पुस्तकाचं भाषांतर पेंग्विननं इंग्लिशमध्ये शर्ट ऑफ द सर्वंट या नावानं केलं। या ठिकाणी चांगल्या नोकराचा शर्ट हवा असतो, एका माणसाला चांगला नोकर म्हणून निवडतात, पण त्याच्या सगळा अन्याय लक्षात आल्यानंतर हा शर्ट घातलेला नोकरच व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड पुकारतो। आपण त्यांच्या काही काव्यसंग्रहाकडे बघितलं, म्हणजे त्यांच्या हयातीतला पहिला काव्यसंग्रह 1971ला प्रकाशित झाला आणि त्या पुस्तकाचं नाव आहे लगभग जय हिंद। या काव्यसंग्रहामुळे त्या पहिल्यांदा अशोक वाजपेयींनी हा प्रकाशात आणला आणि त्याला प्रसिद्धी मिळाली।
व आदमी चला गया गरम कोट पहनकर हा त्यांचा आणखीन एक काव्यसंग्रह आहे. सब कुछ होता बचा रहेगा हाही काव्यसंग्रह आहे. अतिरिक्त नाही आकाश धरती को खटखटाता है अशा प्रकारच्या त्यांच्या काव्यसंग्रहामधनं प्रामुख्यानं मानवी समाजाची अस्तित्व, मानवी समाजाची अस्मिता आणि सध्याचा वर्तमान काळ जो आहे तो कसा विषमतेचा महासागर आहे हे त्यांनी आपल्या लेखनामध्ये मांडलेलं आहे. साधी माणसं हा त्यांच्या चित्रणाचा विषय आहे. त्यांच्या अनेक कथासंग्रह आहेत. त्यातली काहींची नावं आपण जर बघितली तर एका कथासंग्रहाचं नाव आहे पेड़ पर कमरा, दुसरा कथासंग्रह आहे महाविद्यालय, तिसरा कथासंग्रह आहे एक कहाणी, आणखीन एक कथासंग्रह आहे घोडा और अन्य कहानियाँ. म्हणजे मिताक्षरी किंवा अल्पाक्षरी शैलीतनं व्यापक चिंतन मांडणं हे त्यांच्या कथांचं वैशिष्ट्य आहे. तेच त्यांच्या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे त्यांच्या कादंबऱ्या जर आपण बघितल्या तर नौकर की कमीज, खेलेगा तो देखेंगे, दीवार में एक खिडकी रहती थी याच कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. ही कादंबरी पहिल्यांदा साक्षात्कार नावाच्या नियतकालिकामधनं क्रमशः प्रकाशित होत होती. हरी घास की छप्परवाली झोपडी और बोना पहाड या नावाची एक कादंबरी आहे. यासी सात एक चुप्पी जगह अशाही कादंबऱ्या आहेत. म्हणजे ते असं म्हणतात की जिवंत राहायला माणसाला श्वासोच्छ्वास करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लेखकाला जिवंत राहण्यासाठी म्हणून सातत्यानं लिहित राहणं आवश्यक आहे. म्हणूनच मराठीतले ज्येष्ठ समीक्षक गणेश विस्पुते असं म्हणतात की हा साहित्यिक म्हणजे संयत शब्दातली स्फोटक ऊर्जा असणारा साहित्यिक आहे. त्यांच्यावरती मुक्तिबोधांचा प्रभाव आहे. आपल्या मराठीमध्ये निशिकांत ठकार यांनी त्यांच्या कादंबरींची भाषांतरं केलेली आहेत. म्हणजे सखोल साधेपणा हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि तळागाळातल्या लोकांना त्यांनी आस्थेच्या कक्षेमध्ये आणलेलं आहे. म्हणजे ते ज्या छत्तीसगड राज्यामध्ये राहतात त्या छत्तीसगड राज्यामधले शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, स्त्रिया, कुपोषित मुलं, बेरोजगार तरुण यांचं जगणं ते आपल्या कथा, कादंबरी आणि कवितेमध्ये मांडतात. तो आशय किती प्रभावी आहे त्याचं एक उदाहरण सांगतो. त्यांच्या एका कवितेमध्ये मुलगी वाघाकडे पाहतो, वाघ मुलीकडे पाहतो, वाघ जांभई देतो आणि परत आडवा होतो. पण हीच मुलगी जेव्हा बाजारात जाते त्यावेळेला तिला बाजारातल्या माणसांची भीती वाटते. म्हणजे या प्रकारचं चित्रण हे कोण करू शकतं तर ज्याला आपण नेटिव्ह जिनियस म्हणू अशा प्रकारचे ते नेटिव्ह जिनियस आहेत. त्यामुळे ह्या नेटिव्ह जिनियसच्या साहित्यामध्ये स्थानिकता आहे, सभोवतालच्या परिचयाचा अवकाश आहे, अनुभव आहे. ते स्वतःचं वर्णन करताना मी जगभरातल्या माणुसकीशी बांधला गेलेला लेखक आहे असं म्हणतात. म्हणजे समकाळातल्या क्रूर वास्तवतेवरती नव्या संस्कृतीला उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हाताला 1000 बोटं असोत हे वाक्य त्यांचं जगभर प्रसिद्ध आहे. कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगणारं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. म्हणून तर त्यांना पुरस्कार मिळाल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियानं द एक्स्ट्राऑर्डिनरी हिंदी रायटर हू कॅप्चर्स द ऑर्डिनरी अशा प्रकारचं त्यांच्याबद्दलच्या लेखाला शीर्षक दिलेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांनी आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे. आपल्याकडे किरकोळ यशाला तोफांची सलामी देण्याचा प्रकार हल्ली सोशल मीडियामध्ये घडतो. पण आपल्याकडे जर कुठले पुरस्कार मिळाले, मेडल्स मिळाले तर आपण ते डिस्प्ले करतो. पण त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की त्यांना मिळालेल्या अवॉर्ड्सचं त्यांनी डिस्प्ले केलेलं नाही तर एका पेटीमध्ये ठेवलेली आहेत. म्हणजे त्यांच्या एका कथेमध्ये तर एक माणूस 10 रुपयाची नोट बनतो आणि दुसऱ्याच्या खिशात राहून आपल्याला लपून राहायला जपेल असं त्याला वाटतं. तेव्हा चुका टाळण्यासाठी साधं लिहिणारा हा जो लेखक आहे याच्यावरती 4 फूल है और दुनिया है नावाची डॉक्युमेंटरी निघालेली आहे. त्यांच्यावरती काही कथा कादंबऱ्यावरती चित्रपटही निघालेले आहेत. आता वयाच्या 88व्या वर्षी प्रामुख्यानं ते छोट्या मुलांसाठी लिहितात आणि छोट्या मुलांसाठी लिहिणं मला जमतं कारण आय थिंक इन इमेजेस नॉट इन वर्ड्स. म्हणजे मी शब्दामध्ये विचार करत नाही तर प्रतिमामध्ये विचार करतो असं म्हणणारे हे जे लेखक आहेत हे 59व्या ज्ञानपीठ पुरस्कारांना सन्मानित झालेले आहेत. तेव्हा विनोद कुमार शुक्ला हे फक्त
त्यांच्या एका राज्यापुरते नाहीत, तर त्यांना मिळालेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे आणि त्यांची झालेल्या भाषांतरामुळे विनोद कुमार शुक्ला हे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक हे आपल्या देशाचं एक महत्त्वाचं साहित्यिक आणि सांस्कृतिक संचित आहे असं म्हणावं लागेल.